नमस्कार बालमित्रांनो, आईची शाळा या सदरात सर्वांचे स्वागत. आणि आजचा विषय आहे माझी आई. आईच्या हृदयात आपलं स्थान, अगदी पोटात असण्यापासून महत्त्वाचं गोड स्थान असतं. मनात, जगात खूप उच्च स्थान असतं. आई ते शब्दात, आणि आपण ते शब्दात किती बोलणार, शब्द अपुरे पडतील. आईला आपण आलोत पहिल्या दिवसापासून ते जन्म होईपर्यंत आनंद आगळा वेगळाच, आणि तिच्या हातात आल्यावर तर तिचे आभाळ ठेंगणे होते. मग आपली बाल्यावस्था, तिचे लाड, अंगाई गीत सुरू होते. तेव्हापासून आपण तिचं ऐकत नसतो, पण लाडात आपल्याला वाढवत असते आणि खूप खूप लाड करत असते. ती कधी उभे करते आपल्याला, कधी आडवे करते, पण आपण तिचे ऐकत नाही. खूप रडतो, तिला खूप त्रास देतो. पण आई सहनशीलतेची मूर्ती असते. माता ईश्वरी असते आणि आपल्याला संस्कार, श्लोक, प्रार्थना, गीत, संगीत, ज्ञान, अभ्यास दररोज शिकवत असते. ती आपल्याला खूप मोठं व्हावा, हुशार व्हावा म्हणून खूप प्रयत्नशील असते. आणि ती माता यशस्वी होते. माता ही यशस्वी असतेच. तिला आपण माऊली म्हणूया, आई म्हणूया, माता म्हणूया, जननी म्हणूया, देवी म्हणूया, शारदा म्हणूया, लक्ष्मी म्हणूया, माऊली म्हणूया आणि आई म्हणूया. मातृदेवो भव. नमस्कार करूया. जय हिंद, जय भारत.